गोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुकल्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत दिनांक 18 फेब्रुवारीला वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी वसंत पाटील, उद्घाटक पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन पाटील, प्रमुख पाहुणे विनोद झळके, शाळेचे मुख्याध्यापक डी.ई. पवार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कावरखे, सय्यद सलीम, वर्धमान साळवे, पत्रकार प्रकाश कावरखे, दिलीप कावरखे, गजानन धुळधुळे, विठ्ठल राजे खिल्लारी, वसंत खिल्लारी, फारुख शेख, सिकंदर पठाण, अंकुश खिल्लारी या सर्वांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तर वार्षिक स्नेहसंमेलनात इयत्ता 1ली ते 4थीच्या वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स, नृत्य सादर करून उपस्थित नागरिक, महिला तसेच लहान मुलांची मनं जिंकली होती। यामुळे शाळेतील शिक्षकांचे पालकांनी कौतुक केलं। शाळेत शिक्षण घेणाऱ्या लहान चिमुकल्यांनी वेगवेगळ्या गाण्यांवर हुबेहूब नृत्य सादर करण्यासाठी शाळेतील शिक्षक यांनी गेल्या 1 महिन्यांपासून तयारी सुरू केली होती। त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच गीत संगीताचीही आवड निर्माण व्हावी, खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण, संगीताची आवड यासाठी दरवर्षी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे कार्यक्रम घेतले जात आहेत। यावर्षीही वार्षिक स्नेहसंमेलन पाहण्यासाठी गावकरी तसेच पालक, महिलांनी मोठी गर्दी केली होती। चिमुकल्यांसाठी स्टेजच्या समोर आसन व्यवस्था केली होती। त्यामुळे गावकऱ्यांनी शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचं कौतुक केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरेश हणवते सर, तर आभार प्रदर्शन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले। NTV न्यूज मराठी, हिंगोली।